लोखंडे यांनी जो प्रश्न विचारला आहे की या आता किशोरजींनी सांगितलं की या ज्या 30 संस्था आहेत त्या त्यांचे उद्दिष्ट ठेवून राज्य स्तरावरती जे प्रश्न विचारणार आहे त्या तुम्ही तुमचं जे संस्थाचे जे उद्दिष्ट आहे तुम्ही त्या स्थानिक पातळीवरती खरं म्हटलं तर या चॅरिटी संस्था आहेत, या चॅरिटी संस्था महाराष्ट्रामध्ये काम करू शकतात, पण तेवढी ती कॅपॅसिटी पाहिजे माणसाची, नाही तर काही लोकांचं असतं म्हणजे आता या जरी 3 संस्था असल्या ते महाराष्ट्रावर काम नाही करू शकत, म्हणून तर आपण महापरिषद निर्माण केलेली आहे. राज्य स्तरावरती जे जे प्रश्न आहेत मोठे प्रश्न होते ते मांडण्याचा प्रयत्न हा आपण महापरिषदेमार्फत करायचा आहे. आपण एक कंपल्सरी केलं पाहिजे ह्या 30 संस्थांना. आता आम्ही सांगितलं की बा आम्ही आमचं काम करायचं का नाही, वधूवर मेळावा आम्ही राहायचं का, हे करायचं का, तसं नाहीये. ज्या चॅरिटी संस्था आहेत त्याच्यामध्ये दुर्बलांना मदत करणे, गरजूंना मदत करणे, त्यांच्या उत्थानासाठी काम करणे, मुख्य प्रवाह त्यांना आणण्यासाठी या चॅरिटी संस्था स्थापन झालेल्या असतात. ते लोकांच्या वर्गणीवरती अवलंबून असतात. तर ही एकटी संस्था काम करू शकते, त्याची कॅपॅसिटी संचालक कशी असते त्याच्यावरती अवलंबून. जर आपण या संस्थांना कंपल्सरी केलं की तुमचा राज्य स्तरावरती प्रश्न जो असेल पहिला ऑनलाईन जी मीटिंग आपण 3 महिन्याला घेणार आहोत नाही का, त्याच्या समोर मांडायचा. ऑनलाईन मीटिंग ज्यावेळेस असेल आपली राज्य स्तरावरती प्रश्न ऑनलाईन मीटिंग घ्यायचा, मीटिंग मध्ये आपण मांडायचा, ती महापरिषद नोंद करेल आणि ती राज्य शासनासमोर मांडेल. असं आपण जर कंपल्सरी केलं तर महाराष्ट्रातल्या ज्या संस्था 30 संस्था नाही कंपल्सरी ज्या आपल्या सहभागी संस्था आहेत त्यांना आपण कंपल्सरी केलं पाहिजे असं मला वाटतं. कारण त्या डायरेक्ट तिकडं अटॅच होणार नाही गव्हर्नमेंटला. म्हणजे शेलार साहेबांनी पण सांगितले की राज्य शासनाचे प्रश्न हे महापरिषदेमार्फतच आपण केले पाहिजे, तर त्याचा प्रभाव आपल्याला फार चांगल्या प्रकारे होईल. त्यासाठी जी टीम आहे, जे सिस्टम उठेल सतत त्याच्या मागे आहे. कोर कमिटी जे काम करते किंवा राज्य समिती जे समन्वयक आहे त्याच्या मागे ते काम त्यांचं कामच आहे. फक्त 2 कमिटी आहेत आपल्याकडे, कोर कमिटी, राज्य समन्वय समिती. यांनी ज्या ज्या या 30 संस्था राज्य शासनासंबंधीचे प्रश्न मांडतील त्या जर योग्य असतील तर गव्हर्नमेंट पुढे पाठपुरावा करणे त्यांचं काम राहील. आणि या संस्थांनी जर आपली मागणी लेखी पद्धतीने आपल्या महापरिषदेला दिली तर आपण निश्चितपणे याचा पाठपुरावा करून हे काम करू शकतो असं वाटतं.